ओके, तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं की आपण मोलॅरिटी बद्दल न्यूमरिकल्स बघते आणि टाइप्स ऑफ मोलॅरिटी बघत होतो, बरोबर. मोलर सोल्युशन्स तुम्हाला कळले आहे की नाही. मोलर म्हणजे 1 मोलर, बरोबर का. सेमी मोलर म्हणजे किती रे? सेमी मोलर हाफ म्हणजे 1/2. बोलायचं लवकर, बरेचशा विद्यार्थ्यांचं लगेच लक्षात येत नाहीये, त्यासाठी रिव्हिजन महत्वाचे. चला आता परत. डेसिमोलर 1/10, राईट. डेसिमोलर म्हणजे 1/10. ओके, म्हणजेच आपण m/10 असं देखील म्हणलं होतं, बरोबर की नाही. आलं लक्षात. m/2 म्हणजेच सेमी मोलर. आठवतंय. आता आज आपण जी कन्सेप्ट बघणार आहे ती कन्सेप्ट कोणती बघणार आहे? मोलॅरिटी ऑफ डायल्यूशन. सगळ्यांनी समोर लक्ष द्या, खूप छोटी आणि एकदम सोपी कन्सेप्ट आहे. मी 2 बीकर जर ड्रॉ केले बाळांनो, 2 बीकर जर ड्रॉ करतोय मी, त्या बीकर मध्ये बघा मी इथं वॉटर लेवल कुठं घेतले बघा. वॉटर लेवल इथं आहे याची. दिस इज युअर वॉटर. बघा हे तुमचं वॉटर आहे आणि हा वॉटरचा इथपर्यंत काय आहे? व्हॉल्यूम. काय आहे? व्हॉल्यूम. बरोबर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे. अर्थात एकदम सोपं आहे. बघा जे काय मागे शिकलंय तेच फक्त फॅक्ट्स अप्लाय करायचे तिथं. मला आता फक्त एवढंच सांगायचं, हे जे मोल्स आहेत हे मोल्स आहेत. ओके, मी काय करतो इथं मोल्स टाकतोय. ठीक आहे, मोल्स टाकतोय. बघा हे मोल्स टाकतोय. ओके, आता हे मोल्स आहेत ना, जे हे मोल्स, हेच मोल्स इथं पण तेच आहेत. लक्षात घ्या, इथं पण तेच मोल्स आहेत. बघा म्हणजे नंबर ऑफ मोल्स तुमचे सेमच राहत आहेत. पण मी काय केलंय नीट बघा, लक्षात घ्या. आता इथं वॉटर लेवल वाढली. बघा नीट काय झालं, इथं वॉटर लेवल वाढली, बरोबर का. म्हणजे लेवल ऑफ वॉटर इन्क्रीज और डिक्रीज? इन्क्रीज. म्हणजे व्हॉल्यूम काय झालं इथं पण इन्क्रीज झालाय, बरोबर आहे का. म्हणजे साधी सोपी गोष्ट डायग्रामॅटिकली तुम्हाला मला एवढंच सांगायचंय की इथं वॉटर आहे, इथं वॉटर आहे. फक्त इथं काय केलंय, इथं जे वॉटर होतं ते इथंपर्यंत होतं आणि इथं जे वॉटर आहे ते इथंपर्यंत आहे. याचा अर्थ द लेवल ऑफ वॉटर इज इन्क्रीज. म्हणजेच तुम्ही पॉइंट काय सांगू शकता, H2O लेवल इन्क्रीजेस. H2O लेवल काय झाली तुमची? इन्क्रीज झाली. जर H2O लेवल इन्क्रीज झाले तर सेकंड पॉइंट काय होणार? H2O लेवल इन्क्रीज झाले तर तुम्ही काय सांगणार? व्हॉल्यूम लेवल इन्क्रीज. जर व्हॉल्यूम इन्क्रीज झालाय, साधी सोपी गोष्ट आहे. बघा मला काय म्हणायचंय, वॉटर ऍड केले ह्याच्यात ना, म्हणजे इथं मोलॅरिटी जी काय तुमची मोलॅरिटी होती, नंबर ऑफ मोल्स तसेच राहिले. हे नंबर ऑफ मोल्स बघा, नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय आपण NI म्हणूया. आई इज आई शपथ. आठवलं? इनिशियल स्टेट, सुरुवातीची स्टेट म्हणजे आई शपथ आणि शेवटची स्टेट म्हणजे फादर शपथ. FS. IS इनिशियल स्टेट. इनिशियलला मराठीमध्ये आपण सुरुवात म्हणतो आहे की नाही. इनिशियल स्टेट, स्टेट म्हणजे अवस्था, सुरुवातीची अवस्था. फायनल स्टेट म्हणजे शेवटची अवस्था. तर इथं सुरुवातीचे मोल्स तुम्हाला जेवढे दिसत आहेत NI, बरोबर का. इथं NF नंबर ऑफ मोल्स ऑफ इनिशियल अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ फायनल. म्हणजे शेवटचे मोल्स नंबर आणि इथं सुरुवातीचे मोल्सचे नंबर कसे राहत आहेत रे? इक्वल. कसे राहत आहेत? इक्वल. म्हणजे हे इक्वेशन तुमच्या डोक्यात घ्या. NI नंबर ऑफ मोल्स ऑफ इनिशियल स्टेट इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ फायनल स्टेट. आई शपथ आणि फादर शपथ. सुरुवातीला कोण आठवणार? आई, नंतर बाप, बरोबर की नाही. आता ती ट्रिक इथं तुम्हाला मी सांगितली होती. याचा अर्थ काय झाला, मोलॅरिटी जी आहे, नंबर ऑफ मोल्स सेमच राहिले, यू कॅनॉट चेंज. पण गंमत बघा, इथं नंबर ऑफ मोल्स इथं आहेत मान्य, इथं पण नंबर ऑफ मोल्स आहेत. म्हणजे जे इनिशियल आहेत तेच फायनल आहे. इज दॅट क्लिअर? तेच काय आहे? फायनल. परंतु बाळांनो लक्षात घ्या, मोलॅरिटी कन्सेप्ट काय बघा. आता कन्सेप्ट काय? मोलॅरिटी ही जी मोलॅरिटी इनिशियली जी मोलॅरिटी आहे त्याच्यात आपण वॉटर ऍड केलंय. या ऍडिशन ऑफ वॉटर ह्या प्रोसेसला, ही जी प्रोसेस तुम्ही करणार आहे त्याला डायल्यूशन म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, जर 2 ml ऍसिड दिलं आणि त्यात 8 ml तुम्ही वॉटर टाकलं तर टोटल 10 ml झालं. म्हणजे तुमचं डायल्यूशन कितीला झालं? 10 ml ला तुम्ही डायल्यूट केलं. लॅबमध्ये तुमचे फ्लास्क असतात बघा, 10 ml असतात, 25 ml असतात, 100 ml असतात की नाही. म्हणजे बाळांनो सांगायचंय काय की जिथं तुम्ही ते डायल्यूशन करता म्हणजे वॉटरची ऍडिशन करता, बरोबर का. तुम्ही 25 ml ला डायल्यूशन करा, 100 ml ला डायल्यूशन करा, 500 ml ला डायल्यूशन करा. डायल्यूशन करा म्हणजे काय? वॉटरची ऍडिशन करा. समजलं का सगळ्यांना? वॉटरची काय करा? ऍडिशन करा. मग इथं सुद्धा आपण काय करतोय? अर्थ बघा. आता इथं ऍसिड नाही, इथं काय म्हटलं मी? मोलॅरिटी म्हटलं. मोलॅरिटी इज युअर कॉन्सन्ट्रेशन.
आणि कॉन्सन्ट्रेशन आपण पाठीमागच दोन टाइप मध्ये पाहिलं, एक मास रिलेटेड आहे, व्हॉल्यूम रिलेटेड. व्हॉल्यूम रिलेटेड वर टेम्परेचर डिपेंडंट आहे आणि मास रिलेटेड टेम्परेचर इंडिपेंडंट आहे, माहिती आहे ना. आणि सीईटी साठी सुद्धा तो महत्वाचा पॉइंट आहे. अंडरस्टँड. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय, मोलॅरिटी ऑफ डायल्युशन मध्ये एक साधी सिंपल कॉन्सेप्ट आहे. डायल्युशन करताय, मोलॅरिटी ऑफ डायल्युशनचा अर्थच काय, नावातच येणार आहे. आता तुम्हाला सांगितलं डायल्युशन म्हणजे काय, कोणाचे ऍडिशन करायचे, वॉटरचे. बरं, स्मॉलर क्वांटिटी सोल्यूट असतं का सॉल्व्हंट असतं, मोठ्याने सांगा काय असतं, सोल्यूट असतं, बरोबर. आणि लार्जर क्वांटिटी सॉल्व्हंट असते. बरं, इथं आता तुमची व्हॉल्यूम लेवल वॉटरची एवढी दिसते, बरोबर की नाही. कंपॅरेटिव्हली इकडं तुमची व्हॉल्यूम लेवल वाढली ना वॉटरची, याचा अर्थ काय झाला, वॉटर वाढवलंय ना, म्हणजे स्मॉलर क्वांटिटी नाही वाढवली तुम्ही, लार्जर क्वांटिटी वाढवलेली आहे. जर लार्जर क्वांटिटी वाढवताय तर काय झालंय तुमचं इथं, डायल्युशन. कोणाचं केलंय, मोलॅरिटीचं. मग त्या मोलॅरिटीवर इफेक्ट पडणार की नाही पडणार, डायल्युशन करता येणार आहे. कोणाचं डायल्युशन करताय, मोलॅरिटीचं. म्हणजे जे काही तुम्हाला सोल्युशन दिलेलं आहे त्याचं तुम्ही बाय डिफॉल्ट डायल्युशन करताय. एम आय राईट. मग बाय डिफॉल्ट जर डायल्युशन करताय तर तुमच्या डोक्यात आली पाहिजे कन्सेप्ट, डायल्युशन कोणाचं करताय, अशा सोल्युशनचं करताय की ज्या सोल्युशन मध्ये कॉन्सन्ट्रेशन काय आहे, मोलर कॉन्सन्ट्रेशन किंवा मोलॅरिटी करताय, बरोबर की नाही. मग ही मोलॅरिटी आयदर कमी होईल आयदर वाढेल, दोन्हीपैकी एक काहीतरी होणार आहे. पण कसं होणार आहे, तुम्ही इथं कंडिशन्स ऑलरेडी काढलेले आहेत. नंबर ऑफ मोल्स इनिशियली जे होते तेच तुमचे नंबर ऑफ मोल्स कसे आहेत, फायनली. म्हणजे जर मोल्स सेम राहतायत तर मोलॅरिटीचं म्हणजे जे कॉन्सन्ट्रेशन आहे नक्कीच वॉटर लेवल वाढल्यामुळे कॉन्सन्ट्रेशन काय होणार, कमी होणार. समजलं ना. म्हणजे ऍक्च्युली तुम्ही विचार करा की जे काही ऍसिड 2 ml घेताय त्या 2 ml ऍसिड मध्ये तुम्ही बोट घालू शकता का, पण जर तेच ऍसिड तुम्ही डायल्यूट केलं तर ते ऍसिड वीक होणार आहे. म्हणजे तुम्ही ते हाताळू शकता किंवा त्याच्यापासून धोका नाहीये. का तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं, कमी झालं. म्हणजे लेवल ज्या अर्थी तुम्ही लेवल वाढवताय वॉटरची त्या अर्थी कॉन्सन्ट्रेशन काय होते, कमी होते. किती जणांना समजलं, हात वर करा सर. क्लिअर, ओके. चलो, ह्याच्यात काय कुठलं रॉकेट सायन्स नाहीये. म्हणजे आता तुमची मोलॅरिटी काय झाली बाळांनो, डिक्रीज. सरळ आहे ना, कॉन्सन्ट्रेशन खाली येणार ना रे. साधे आहे बघा, आंघोळीला पाणी एकदम कडक घेतले परंतु ते काय छोटा टोप भरून कडक पाणी घेतले ना, मग त्याच्यात तुम्ही थंड पाणी टाकता की नाही, म्हणजे तुम्ही त्या छोट्या टोपाची एक अख्खी बादली भरता की नाही भरता. म्हणजे आपल्या भाषेत आपण काय म्हणतो, इसान घातले. काय घातले, इसान घातले. इसान घातले म्हणजे काय, जे काय गरम पाणी होतं त्याच्यामध्ये तुम्ही थंड पाणी ऍड केलं, म्हणजे डायल्युशन केलं की नाही, तिथं पण ऍडिशन केली ना वॉटरची, म्हणजे डायल्युशन फॅक्टर तिथं पण अप्लाय होतो आपला. याचा अर्थ काय झालं, गरम गरम हा कॉन्सन्ट्रेशन कन्सिडर करा. गरमपणा ही जी प्रॉपर्टी ना, गरम, हॉटनेस किंवा हॉट, ही प्रॉपर्टी ऍज अ कॉन्सन्ट्रेशन म्हणून आता समजा तुम्ही. म्हणजे सुरुवातीला इतकं कडक पाणी होतं, ते शेवटीला आहे का तेवढं नाही. शेवटी काय झालंय, त्या गरम पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं, कमी 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 झालं. आणि मग तुम्ही हात घालून पाहिलं, हा आता आंघोळीला योग्य, म्हणजे तोपर्यंत त्याची अख्खी बादली भरली होती. आलं का लक्षात, एक अख्खी बादली काय होती, भरली होती. याचा अर्थ काय झाला, डायल्युशन फॅक्टर झाला. काय झाला, डायल्युशन फॅक्टर. किती जणांना समजलं. सेम कन्सेप्ट आपल्या इथे अप्लाय करायची. गुड. मोलॅरिटी काय होणार, जसं जसं तुम्ही वॉटर लेवल वाढवाल किंवा जसं जसं डायल्युशन वाढवाल तसं तसं मोलॅरिटी काय होईल, कमी होईल. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही डायल्युशन जसं वाढेल, डायल्युशन जसं वाढेल तसं मोलॅरिटी काय होईल. म्हणजे तुमचं कळलं का, डी फॉर युअर डायल्युशन. डायल्युशन इन्क्रीजेस, मोलॅरिटी डिक्रीजेस. समजलं का. मग आता आपण हा जो एक मेन फॅक्टर तुम्हाला लक्षात आलाय, मी थोडंसं स्क्रीनवरून बाजूला येतो जेणेकरून तुम्ही परत नेक्स्ट स्क्रीनशॉट वगैरे किंवा बघू शकता. अर्थात हा फॅक्टर जो आपला आहे, हा फॅक्टर आपला कसा आहे लक्षात घ्या. कसा आहे आपला हा फॅक्टर, कसा आहे, डायल्युशन फॅक्टर जो आहे, तो डायल्युशन फॅक्टर जो आहे आपला तो मोलॅरिटीशी रिलेटेड आहे ना आपला. कळतंय का, डायल्युशन फॅक्टर कोणाशी रिलेटेड आहे. मग आपल्याला मोलॅरिटीवर काय इफेक्ट होईल हा विचार केला पाहिजे ना. डायल्युशन म्हणजे काय हे तुम्हाला कळलंय. काय डायल्युशन म्हणजे, जिथं पाण्याची लेवल वाढवली याचा अर्थ पाण्याची ऍडिशनच केली, विषय संपला तिथे. मग पाणी ऍड केलंय म्हणजे पाणी ऍड करणं हा कन्सेप्ट नाहीये तुमचा. पाणी ऍड करणं म्हणजे तुमचं डायल्युशन आहे. एक्सेप्टेड. गंमत काय, जिथं पाणी ऍड करताय तिथं मोलॅरिटीवर काय इफेक्ट होतोय ही कन्सेप्ट आहे तुमची. कळलं का. मग मोलॅरिटी मध्ये नंबर ऑफ मोल्स तुम्हाला माहितीच आहे, बरोबर की नाही. नंबर ऑफ मोल्स तर काढताना आपण काय काढतो, नंबर ऑफ मोल्सचे फॉर्म्युला माहिती आहे ना. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू क्वांटिटी अपॉन ॲव्होगॅड्रोज नंबर. हा पहिला फॉर्म्युला. जर तुम्हाला ॲटॉम्स काढायचे, मॉलिक्युल्स काढायचे तर हा फॉर्म्युला वापरा.
समजा तुम्हाला हे काढायचंय मास काढायचंय किंवा मोल्स काढायचे, तर N इज इक्वल टू मास अपॉन मोलर मास, हा फॉर्म्युला वापरा. समजा तुम्हाला फक्त आणि फक्त गॅस किंवा वेपर्स दिलेत, तर तुम्हाला माहिती आहे स्टँडर्ड व्हॉल्यूम 22.4 लिटर असतो, है की नाही? गेल-लुसाॅक्स लॉ शिकलाय मागच्या वर्षी. तर त्या स्टँडर्ड व्हॉल्यूम नुसार व्हॉट एव्हर बी द मोल्स इज इक्वल टू व्हॉट एव्हर बी द युअर व्हॉल्यूम अपॉन 22.4 लिटर. आलं लक्षात? गॅसियस स्टेट मध्ये जर तुम्हाला गणितात विचारलं, न्यूमेरिकल विचारलं एखादं, गॅसियस स्टेट किंवा वेपर्स दिलेत आणि अशा केसमध्ये तुम्हाला म्हटलं की मोल्स काढा, तर तुम्ही हा फॉर्म्युला अप्लाय करा. आलं लक्षात? आणि सगळे फॉर्म्युले एकमेकाला इक्वलच आहेत जर शेवटचा सोडला तर. बघा की N इज इक्वल टू Q अपॉन NA, N इज इक्वल टू Q अपॉन NA आणि N इज इक्वल टू M अपॉन MM, म्हणजे मास अपॉन मोलर मास. म्हणजे दोन फॉर्म्युले इक्वल झाले ना, कारण N सेम आला, मोल्स सेम. कळलं का? किंवा तुम्ही घरी गेल्यावर फॉर्म्युले लिहून काढा. N इज इक्वल टू Q अपॉन क्वांटिटी, Q अपॉन ॲव्होगॅड्रोस नंबर, ॲव्होगॅड्रोस 6.02 × 10⁻23. बरोबर का? आता N इज इक्वल टू दुसरा फॉर्म्युला काय? मास अपॉन मोलर मास. मास अपॉन म्हणजे जर N सेम असतील, इथं N सेम आहेत ना, इनिशियली आणि फायनल, जर ते सेम असतील बट ऑब्वियस तुमचे मोल्स सेम आहेत, तर LHS इज इक्वल टू RHS. म्हणजे तुमचा क्वांटिटी अपॉन ॲव्होगॅड्रोस नंबर इज इक्वल टू मास अपॉन मोलर. म्हणजे तुमचा अजून एक फॉर्म्युला कुठला जनरेट होईल सर? क्वांटिटी अपॉन ॲव्होगॅड्रोस नंबर इज इक्वल टू काय? मास अपॉन मोलर मास. म्हणजे तुम्ही ऍडव्हान्स लेवलला ज्यावेळेस जाता की नाही नीटला, त्यावेळेस तुम्हाला सेपरेट कळलेलं असतं, पण तुम्हाला न्यूमेरिकल असं दिलेलं असतं की जिथं हा फॉर्म्युला इक्वली लावायचा असतो. मग क्वांटिटी काढायची तर ह्या 3 गोष्टी दिल्या असतील, किंवा मास काढायचं तर ह्या 3 गोष्टी दिल्या असतील, तुम्ही काढू शकता. कारण ह्याला इक्वल कोण आहेत? तुमचे मोल्स आहेत. कोण आहेत? मोल्स आहेत. बरोबर का? कारण मोलचा हा सुद्धा फॉर्म्युला होतोय, मोलचा हा सुद्धा होतोय, आणि गॅसियस स्टेट मध्ये काय होतंय? व्हॉट एव्हर बी द व्हॉल्यूम अपॉन 22.4. अंडरस्टँड? म्हणजे मोल्स काढण्याचे फॉर्म्युला आपण शिकलोय की नाही. आता तोच क्रायटेरिया, तीच कन्सेप्ट आहे, फक्त आपण ते कॉन्सन्ट्रेशन बघतोय. म्हणजे जे काही सोल्यूट तुम्ही ऍड करता स्मॉलर क्वांटिटीमध्ये, बरोबर की नाही, तुम्हाला ते सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कसं कळणार? म्हणून कॉन्सन्ट्रेशन ही टर्म राईज झाली. समजलं का? मग त्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपण बघितलं मास रिलेटेड, व्हॉल्यूम रिलेटेड. मास रिलेटेड मध्ये कोणकोणतं आहे की नाही? इकडे मोल फ्रॅक्शन बघितलं, तर व्हॉल्यूम रिलेटेड मध्ये काय बघितलं आपण? मोलॅरिटी बघितलं, आहे की नाही? इकडे मोलॅरिटी बघितलं, तर इकडे आपण नॉर्मॅलिटी बघतोय. आणि मी तुम्हाला सांगितलंय महत्वाचं कॉन्सन्ट्रेशन ज्याच्यावर मेन्स, ऍडव्हान्स, नीट, NDA ह्याला 100% किंवा KVPY, SCB, आयसरच्या जे एक्झाम होतात नाही का, ह्याच्यात विचारलाच जातो हा क्वेश्चन. लक्षात घ्या. सो व्हेरी इम्पॉर्टंट टर्म. आता तुम्हाला लक्षात आलं का? तिथं बघा, ती थेरी नाही जास्त आपल्याला बघायचं, आपल्याला कन्सेप्ट, नॉलेज पाहिजे. व्हॉल्यूम लेवल इन्क्रीज झाली वॉटरची, ज्या अर्थी वॉटर इन्क्रीज झालं त्या अर्थी वॉटरचा व्हॉल्यूम इन्क्रीज झाला. व्हॉल्यूम इन्क्रीज झाला, जिकडं वॉटरचा व्हॉल्यूम वाढला, सायमल्टेनियसली इकडे काय होते? मोलॅरिटी डिक्रीज होते. समजलं का? आता महत्वाचं काय तुम्हाला सांगायचंय, जिथं चेंज केलंय समोर बघा. काय डाऊट आहे का? एवढं सांगा मला. डायल्युशन फॅक्टर काय डाऊट आहे का? नाही, नक्की नाही ना. आता मला काय म्हणायचंय बघा, साधी सोपी गोष्ट आहे. ह्या मोल्ससाठी मोलॅरिटी M आहे. समजा 2 कंपेअर करतो ना आपण, हा पहिला बीकर आहे, तो दुसरा बीकर आहे, बरोबर की नाही? समजा याची मोलॅरिटी M1 झाली, त्याचा व्हॉल्यूम काय आहे? V1 असं मानलं आपण, सपोज. ओके, म्हणजे थोडक्यात काय? मोलॅरिटी M1 इंटू व्हॉल्यूम V1. आलं का लक्षात? तर त्याचं काय होईल रे तुमचा फॉर्म्युला? M2 V2. वॉटर जरा मी काढून टाकतो म्हणजे तुमचा गोंधळ होणार, बरोबर आहे का नाही? आता हितं बाळांनो आपल्याला जनरली हे कळलं की व्हॉट एव्हर बी द मोल्स, सोल्युशन मध्ये मोल्स आहेत ना तुमच्या. काय? कारण त्याचा व्हॉल्यूम इंटू त्याची मोलॅरिटी. समजलं का? म्हणजे जे काही इनिशियल मोल्स आहेत ते फायनल राहतात ना. म्हणजे फायनली काय झालं? व्हॉट एव्हर बी द मोल्स, मोलॅरिटी इंटू व्हॉल्यूम. समजतंय का? येस. काही डाऊट आहे का? नीट बघा एकदा परत, 1 सेकंड फक्त बघा. काही चेंजेस असतील तर मला सांगा, काय कळलं नसेल तर मला सांगा. कारण का? बघा की N इज इक्वल टू M1 V1. इकडे काही N इज इक्वल टू M2 V2. N नंबर ऑफ मोल्स आर सेम. ते चेंज होत आहेत का? नाही. कॉन्सन्ट्रेशन कमी होतंय ना, मोल चेंज होत आहेत का आपले? नाही. मग जर N इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स 1 आणि 2 मध्ये सेम आहेत, तर ही लेफ्ट हँड साइड झाली, तर ही राईट हँड साइड. मग इकडे पण नंबर ऑफ मोल सेमच आहे, म्हणजे लेफ्ट हँड साइड इक्वल आहे की नाही? म्हणजे राईट हँड साइड सुद्धा काय असणार? इक्वल. म्हणजे फायनली काय होणार? M1 V1 इक्वल टू, म्हणू शकता का नाही तुम्ही? बघा की असं M1 V1 इक्वल टू
M2 V2. मग फॉर्म्युला काय तर केलाय बघा की N इज इक्वल टू मोल्स इक्वल टू मास मोलॅरिटी इनटू व्हॉल्यूम. आलं का लक्षात? आता तुम्हाला हे डायल्युशन फॅक्टर मुळे हे कन्सेप्ट येतं. एनीबडी ऑफ यू हॅविंग डाउट्स असेल तर लगेच सांगा. कम ऑन फास्ट. नसेल तर मी थोडं स्क्रीन मधनं बाजूला येतो म्हणजे तुम्ही नंतर त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा मारून घेऊ शकता. आता न्यूमेरिकल काय सांगितलं होतं? कम ऑन चला 0.2 मोलर ज्यांनी लिहिलं नव्हतं त्यांनी लिहून घ्या. 0.2 मोलर 0.2 मोलर with 100 ml HNO3 solution. 0.2 molar with 100 ml इथं मला जागा कमी आहे. 0.2 मोलर सोल्युशन आहे 100 ml HNO3 म्हणजे 100 ml HNO3 जे आहे तुमचं नायट्रिक ऍसिड. HNO3 चं नाव काय आहे? नायट्रिक ऍसिड. जे HNO3 आहे त्याची मोलॅरिटी किती दिली आहे त्यांनी? 0.2 मोलॅरिटी दिलेली आहे. आता सोबत त्यांनी काय केलंय? बरं डायल्युशन फॅक्टर आहे ना आपला म्हणजे थोडक्यात हे काय तुमचं इकडे बघा इकडे लक्ष द्या. 0.2 मोलर 100 ml HNO3 बरोबर का? आता लक्ष देत असेल तुम्हाला. आता मी एक्झाम्पल घेतले बघा. आता एक्झाम्पल घेतलंय म्हणजे हे ऑलरेडी तुमचं काय आता ह्याचा व्हॉल्यूम वाढणार आहे म्हणजे मी काय करणार आहे इकडे जाताना डायल्युशन काय करणार आहे? डायल्युशन करणार आहे म्हणजे जे काय 100 ml आहे त्याच्यात आता मी काय सांगते बघा नीट लक्ष द्या समोर. आता मी काय सांगते त्याच्यात डायल्यूट विथ हे जे काय दिलंय ना हे डायल्यूट करा असं म्हणतोय मी तुम्हाला. काय म्हणजे असं डायल्यूट म्हणजे डायल्यूटेड विथ 200 ml ऑफ वॉटर. कितीने डायल्यूट करायला लावलंय हे? 100 ml HNO3 आहे तुमचं. मी कितीने डायल्यूट करायला लावलंय? 200 ml वॉटरने डायल्यूट करा. आता 200 ml वॉटर टाकलं तर 200 नाही 100 किती होणार? म्हणजे व्हॉल्यूम वाढेल का राहील? म्हणजे मोलॅरिटी काय होईल? डिक्रीज. म्हणजे तुमची मोलॅरिटी कमीच आली पाहिजे. त्यांनी आन्सर क्वेश्चन काय विचारलं आता माहितीये का? जर 100 ml HNO3 0.2 मोलरचं असेल आणि जर तुम्ही 200 ml ला डायल्यूट केलं तर बाळांनो ह्याची न्यू मोलॅरिटी काढा. काय काढा? न्यू मोलॅरिटी. किती जणांना क्वेश्चन कळला? हात वर करा. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. सो राईट इट डाऊन. If 0.2 molar 100 ml HNO3 is given diluted with 200 ml of water, then find out new molarity. चलो कम ऑन. नवीन मोलॅरिटी फाइंड आउट करायची. हो का? फॉर्म्युला आपल्या समोरच आहे ना. काय फॉर्म्युला आहे? M1V1 is equal to हा फॉर्म्युला कॉमन आहे तोच आहे हा तो एकच फॉर्म्युला. इकडे बघा पहिली मोलॅरिटी घेतली M1V1 येईल दुसरी घेतली M2V2 येईल. इनिशियल मोल्स आई शपथ इज इक्वल टू फादर शपथ. मग मोल्स जर सेम होतील तर M1V1 आणि M2V2 काय असणार? इक्वल. मग हे फॉर्म्युला लावा फॉर्म्युला हा. आता इथं फॉर्म्युला लावलाय तुम्ही. मोलॅरिटी पहिली किती दिली आहे? 0.2 इंटू व्हॉल्यूम किती दिलाय? 100 ml बरोबर. ml युनिट लिहा तिथं. मोलॅरिटी काढायची आहे ना तुम्हाला. न्यू मोलॅरिटी काढायची आहे. M2 काढायचा आहे आणि व्हॉल्यूम किती दिलाय? 200 ml दिलाय. बरोबर आहे की नाही? बघा बरं व्हॅल्यू. आता किती सोपं आहे? 200 तिकडे मल्टिप्लाय इकडे काय होईल? जमेल ना आता? चला आणा डिवाइडला इथं 200 इकडे डिवाइडला आणा. मोलॅरिटी राहील तुमची. M2 निघेल. न्यू मोलॅरिटी निघाली पाहिजे. आन्सर कालच पाहिजे. चल डू इट फास्ट. आता मोलॅरिटी आपली कन्सेप्ट काय मला सांगा? डायल्युशन केल्यावर मोलॅरिटी कमी होते का वाढते? तिकडे बघा जरा 2 सेकंड इकडे बघा. आपली कन्सेप्ट काय? मोलॅरिटी ऑफ डायल्युशन म्हणून काय शिकवलं तुम्हाला? जर डायल्युशन वाढलं इथं वॉटर लेवल एक्झाम्पल घेतलं होतं की नाही. आता आपण डायल्यूट केलंय 200 ml वॉटरनं ना. कुणाला डायल्यूट केलंय? 100 ml. बोला लवकर. 100 ml ला डायल्यूट केलंय किती ml ना? 200 ml ला डायल्यूट केलंय. बाळांनो माझं एकच म्हणणं आहे डायल्यूशन वाढलं का कमी झालं? वाढलं. मग डायल्यूशन फॅक्टर वाढल्यावर आपली मोलॅरिटी काय होते? म्हणजे इथं तुमची जी नवीन मोलॅरिटी काढाल ती जी ओरिजिनल मोलॅरिटी आहे त्याच्यापेक्षा काय आली पाहिजे? अर्थ कळला? मीनिंग समजलं? राईट इट डाऊन. चल फास्ट. येस हां टोटल व्हॉल्यूम नाही ना घेता येणार. टोटल सोल्युशन 300 ml आपल्याला सेपरेशन दिलंय. इथं व्हॉल्यूम V1 दिलाय ना. इथं टोटल व्हॉल्यूम दिलाय का? नाही टोटल व्हॉल्यूम दिला नाही. इकडे बघा सगळे इथं टोटल व्हॉल्यूम म्हणलं का तुम्हाला? इथं V1 म्हणजे टोटल व्हॉल्यूम होतो का तुमचा? V2 म्हणजे V1 प्लस V2 टोटल व्हॉल्यूम होईल. आलं का लक्षात? पण आपल्याला V1 प्लस V2 टोटल व्हॉल्यूम काढायचं नाही. आपल्याला नवीन मोलॅरिटी काढायची. अंडरस्टँड? चलो अप्लाय दिस फॉर्म्युला. मला परत बोर्ड क्लीन करायचा आहे. किती आलं? 0.1
व्हेरी गुड. 0.1 जर आन्सर असेल बाळांनो तर पहिली किती मोलॅरिटी आहे? आलं का? कमी आली का नाही? म्हणजे मोलॅरिटी काय झाली? डिक्रीज. कन्सेप्ट कळली? म्हणजे आता ही परफेक्ट डोक्यात राहिली पाहिजे. चलो आता नवीन कन्सेप्ट घ्या. राईट डाऊन. नवीन कन्सेप्ट मोलॅरिटी ऑफ मिक्सचर. इथं मोलॅरिटी ऑफ मिक्सचर येईल. मोलचे फॉर्म्युले बघा. आपल्या चॅनलला व्हिडिओ जाऊन बघा बाळांनो. बोलायचं नाही. आता आपण काय बघणार आहे? येस, काय बघणार आहे आपण? मोलॅरिटी ऑफ मिक्सचर. राईट इट डाऊन. मोलॅरिटी ऑफ मिक्सचर. आता जर तुम्हाला मिक्सचर दिलं बाळांनो, गंमत बघा. मिक्सचर दिलंय. मिक्सचर म्हणतोय मी. मिक्सचरचा अर्थ कळला का? ह्याच्या आधी मिक्सचर होतं का? एक बीकर होता, त्याच्यात व्हॉट एव्हर एच जे काय तुम्ही घेतलं होतं, आणि त्याच्यातच तुम्ही नंतर काय केलंय? वॉटर ऍड केलं 200 ml. म्हणजे डायल्युशन फॅक्टर झाला ना तो. आता गंमत काय? आता पॉइंटचं नाव काय? वाचा मोठ्यानं. प्रॉपरली. कम ऑन, राईट डाऊन. कम ऑन परत एकदा. म्हणजे आता तुम्हाला 2 जर सोल्युशन दिले, ए आणि बी दिलं, तर ह्याचं काय करणार तुम्ही? मिक्सचर ना. मिक्सचर करणार की नाही करणार? करणार. मग आता या मोलॅरिटी ऑफ मिक्सचर मध्ये मला सांगा, तुमचे सपोज इथं मोल आहेत N1 आणि इथं मोल आहेत. आता मिक्सर आहे ना रे, मगाशी मिक्सर होतं का? त्यामुळे मोल्स कसे राहिले होते? सेम. कळतंय ना तुम्हाला? आता मिक्सर घेतलंय म्हणजे एक वेगळं घेतलंय. ए नावाचं सोल्युशन वेगळं असेल माझं, बी नावाचं, मग ए प्लस बी करायचंय मला, म्हणजे मिक्सर करायचंय. म्हणजे आता थोडक्यात तुमच्या लक्षात आलं का? आता इथं येस, इथं मला थोडंसं पुसावं लागेल बघा मिक्सरला. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युले सगळे सेपरेट करा बरं का. आता जो आपला मेन फॉर्म्युला होता माहिती आहे ना कुठला मोलॅरिटीचा? सगळ्यात आधी मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय, मग ते N/V इन लिटर होता ना, इंटू 100. तिथनं सुरुवात केली आपण. फॉर्म्युले चेंज कसे होत आलेत बघा. रोज जे नोटबुक, केमिस्ट्रीची नोटबुक टाकताय ना, त्याच्यामध्ये केमिस्ट्रीच्या नोटबुक मध्ये रोज हे फॉर्म्युले लिहित चला. किंवा 200 पाणी वह्या 2 टाका. एका साईडला आहे ना सरांनी शिकवलेले रिएक्शन्स आहेत बघा. ऑक्सिडेशन रिएक्शन तर ऑक्सिडेशन लिहा, रिडक्शन रिएक्शन तर रिडक्शन लिहा. रोज लिहायच्या, रोज रिएक्शन लिहायच्या. का विसरल? आता हे मी सांगितलंय तुम्हाला फॉर्म्युले मोलॅरिटीचा पहिल्या फॉर्म्युल्यापासून आतापर्यंत फॉर्म्युले सांगितले, मोलचे फॉर्म्युले सांगितले. रोज लिहा ना. जसे मॅथचे फॉर्म्युले रोज लिहिता का नाही तुम्ही? ह्याला वेगळी वही घालून रोज लिहा. काय फरक पडतो? काहीच नाही. लक्षात आलं का सगळ्यांच्या? आता मोलॅरिटी ऑफ मिक्सचर मध्ये मी जे तुम्हाला मोल्स दिले, त्या मोल्स मध्ये बघा बाळांनो, साधी सोपी गोष्ट आहे. जर सोल्यूटच आपल्याला माहित नाही, मिक्सचर आहे ना, हे मिक्सचर होणार आहे, पण हे तुम्हाला माहित नाही याच्यात सोल्यूट कोणतं आहे, माहितच नाही. आलं लक्षात? जर आपल्याला सोल्यूट माहितीच नसेल तर इथं वाटलं, जर आपणास सोल्यूट माहितच नाहीये ऍड करायला, ऍड झालेलं माहित नाही, जर काय कोणतं सोल्यूट ऍड केलं हे आपल्याला माहितीच नाही. कन्सेप्ट काय झाली? मोलॅरिटी ऑफ मिक्सचर. म्हणजे थोडक्यात तुमची कन्सेप्ट काय झाली माहिती का? ए मध्ये N1 नावाचे मोल्स आहेत अधिक बी मध्ये, ही झाली तुमची कन्सेप्ट. N1 अधिक N1 प्लस, ही झाली तुमची कॉन्सेप्ट. आता जशी ह्याच्या आधी कन्सेप्ट कळली, बरोबर न्यूमेरिकल सोडताना मोलॅरिटी काय आली तुमची? कमी आली. म्हणजे कन्सेप्च्युअली तुम्ही मोलॅरिटी डिक्रीज सांगत होता, प्रॅक्टिकली डिक्रीज सांगत होता, बरोबर की नाही? म्हणजे दोन्ही तुमचे एकत्र आलं म्हणजे कन्सेप्ट क्लिअर झाली. आता मोलॅरिटी ऑफ मिक्सचर मध्ये काय होणार आहे? जर तुम्हाला मिक्स केलंय, 2 सोल्यूट आहेत ते मिक्स केले, तुम्हाला माहितीच नाही N1 प्लस N2, आपल्याला काय माहित नाही. जर आपल्याला सोल्यूट म्हणजे मोलॅरिटी ऑफ मिक्सचर ही कन्सेप्ट कधी अप्लाय करायची? जर तुम्हाला सोल्यूट काय दिले हे माहिती नाही. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे तो, अतिशय महत्त्वाचा. तर तुम्ही मला सांगा, एका ह्याच्यात N1 मोल्स आहेत, दुसऱ्या ह्याच्यात N2 आहे, तर मिक्सचर कसं होतं? N1 प्लस. इथपर्यंत ज्यांना कळलं त्यांनी आपण करा सर मिक्सचर बाबा असं तयार झालं, कन्सेप्ट नाही झाली अजून ते. ओके. अर्थात ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं बघा, सगळ्यांना माहितीच आहे, सगळ्यांना माहिती आहे. ह्याचं काय होणार? M1 डायल्युशन फॅक्टर M1 आणि इथं बरोबर आहे. आता गंमत सांगतो बाळांनो, आता मेजर फॅक्टर आपला काय तयार झाला? M1V1 प्लस M2V2. का प्लस झाला? कारण कन्सेप्टचं नाव काय आहे? मिक्सचर. जर ह्या N1 प्लस N2 केले
तर मी फक्त व्हॅल्यू पुट आउट केले. N1 इज इक्वल टू, इथं तुम्हाला माहिती आहे N1 इज इक्वल टू काय आलंय, M1 V1. N2 इज इक्वल टू, आता इथं कंडिशन काय आहे, दोन मिक्सर दोन सोल्युशन वेगवेगळे, त्यामुळे तुम्हाला सोल्यूट माहितीच नाही तर तुम्ही सांगाल कसं मोल सेम आहेत ते प्रेडिक्ट करू शकता का? मगाशी कसं सोल्युशन जे आहेत त्याच्यातच तुम्ही वॉटर टाकले म्हणजे मोल्स, नंबर ऑफ मोल्स चेंज होतील का मगाच्या ह्याच्यात? डायल्युशन फॅक्टर मध्ये तुम्हाला माहिती आहे 10 HNO3 आहे, HNO3 मग HNO3 मध्ये जे HNO3 होतं त्याच्यातच तुम्ही पाणी वाढवलंय ना, का वेगळं कुठलं घेतलं होतं का? करेक्ट आहे. इथं काय झालंय, इथं N1 वेगळं सोल्युशन आहे आणि N2 आणि तुम्हाला सोल्यूट माहितीच नाही कुठले, तर त्याच्यातले नंबर ऑफ मोल्स सेम आहेत का तुम्ही प्रेडिक्ट करू शकाल का? हा मगाशी माहित होतं बाबा, हा ठीक आहे. एक कप चहा आहे, त्याच एका कपात तुम्ही पाणी वाढवताय, पण एक कप चहा मध्ये दुसरा एक कप सरबत मिक्स करत नाहीये तुम्ही, कळतंय का? त्यामुळे चहामध्ये जे मोल्स असतील ते तसेच राहणार आहेत, कारण एक कप बदललाय का तुम्ही तो, त्यामुळे त्यावेळेस मोल कसे राहत होते तुमचे सेम. आता कंडिशन बदलले, तुमच्या त्या एका कपात परत तुम्हाला अजून दुसरंच दिले, सरबत दिलाय, पण तुम्हाला सरबत आणि चहा दोन वेगवेगळे आहेत ना, आणि तुम्हाला सांगितलं मिक्स करायचं, पण त्याची मोलॅरिटी तुम्हाला काढायची मिक्स झाल्यावर. पण तुम्हाला आता तुम्हाला माहिती आहे का आता चहात मोल्स आहेत तेवढेच सरबतात असतील, सांगू शकता का तुम्ही? किती जणांना कळलं मी बोललेलं? हात वर करा. गुड. आता म्हणून आपल्याला आपली कन्सेप्ट काय झाली, मोलॅरिटी ऑफ मिक्सचर. काय झाली आपली कन्सेप्ट बाळांनो? मोलॅरिटी ऑफ मिक्सचर ही कन्सेप्ट झाली. आलं का लक्षात? म्हणजे दोन सोल्युशन वेगवेगळे आहेत त्याचे, N1 डायल्युशन कन्सेप्ट तीच अप्लाय करायची तर N1 is equal to M1 N2 is equal to M2 V2. राईट इट डाऊन पटकन, फास्ट स्पीड मध्ये डायग्राम काढायची, वेळ नाही लावायचा. ऍब्सेंट आहेत त्यांना परत तुम्ही बाजूला स्क्रीन मधून आलेलोच आहे, काय हरकत. स्पीड मध्ये आता तुम्हाला ह्या दोघांचे ऍडिशन केल्यानंतर तुम्हाला जे काही येणार आहे ते मिक्सचर येणार आहे खाली, लक्षात ठेवा. जे काय येणार आहे ते काय येणार आहे, मिक्सचर. झालं का? एकदम सोप्या भाषेत सांगायला, टेन्शन नाही घ्यायचं. समोर बघा, चला लक्ष द्या, समोर बघा, तिकडे बघा. हे जरा मी इथं काढतो जरा असं, ठीक आहे. N2 is equal, लक्ष समोर, आता समोर लक्ष द्यायचं. आता महत्वाची कन्सेप्ट आहे, अंडरस्टँडिंग खूप स्ट्रॉंगली करायचं. लक्ष समोर बाळांनो, एक साधी गोष्ट बघा, साधी गोष्ट. जर तुम्हाला मिक्सचर माहिती नाही वेगवेगळे, आता इथं तर कन्सेप्ट क्लिअर झाले आपले, बरोबर आहे? तर मला काय म्हणायचंय की मी बघा इथं लिहितो, मग माझा हा जर टोटल मोल्स आहे, टोटल मोल्स हे कधी तर टोटल मोल्स तयार होणार आहेत, जर मिक्सचर झालं तर टोटल मोल्स तयार होणार. म्हणजे चहामध्ये सरबत मिक्स करायचं आता, बरोबर का नाही? चहामध्ये सरबत मिक्स करायचं, चहामध्ये सरबत मिक्स केला. आता माझे चहाचे पण मोल्स होते, त्यात अधिक कोणाचे मोल्स झाले, सरबताचे. म्हणजे मग मोल्सला मी कॉमन म्हणलं मोल्स N, पण त्याच्यात चहाचे N1 आणि सरबताचे N2 मिक्स आहे आणि टोटल आहेत माझे N. किती जणांना ही कन्सेप्ट कळली? व्हेरी नाईस, व्हेरी गुड. आता गंमत बघा, मग साधी गोष्ट आहे. आता ह्याचे, आता मला काय सांगायचे नीट लक्ष द्या, आता नीट बघा. हो का? आता ह्याचे मोल्स काढायचे मला टोटल N1 ची व्हॅल्यू काय बाळांनो? M1 V1 बरोबर आहे का? प्लस N2 चे काय? M2 V2 बरोबर आहे. मी व्हॅल्यू पुट आउट केल्यात. आता पुढे काय करायचं तुम्हाला, फक्त जे काय तुम्हाला टोटल N1 म्हणजे टोटल मोल जे आले ते मिक्सचर आलं ना, M1 V1 प्लस M2 V2. आता याच्यामध्ये बाळांनो एक साधी गोष्ट आहे, मला सांगा, तुम्ही जर या पद्धतीने तुम्ही फॉर्म्युला टाकला, बरोबर का? फक्त तुम्हाला ही कंडिशन कळली पाहिजे, नंबर ऑफ मोल्सची. आता मिक्सचर तर कळलंय, M1 V1 प्लस M2 V2 कळलंय, मान्य, बरोबर की नाही? अर्थात टोटल मोलॅरिटी काय येईल रे बाळांनो? N इज इक्वल टू M कॉमन ठेवा, M1 M2 दोघांची पण मिक्सर आहे ना आता. म्हणजे जसं इथे टोटल मोल्स केले की नाही, तशी टोटल मोलॅरिटी होणार का नाही M1 आणि M2 एकत्र आल्यावर? का नाही होणार? अरे होणार की. बघा आता टोटल M केलं V1 प्लस V2, M बाहेर काढलाय ना, किती जणांना समजलं? म्हणजे तुमची N ची व्हॅल्यू काय? N इज इक्वल टू M इंटू ब्रॅकेट V1 प्लस V2. अंडरस्टँड? म्हणजे टोटल जे काही मोल्स मिक्सचर मध्ये असतील ते कुणा एवढे असतील?
त्याची टोटल मोलॅरिटी आणि त्यांच्यामध्ये असलेलं टोटल व्हॉल्यूम V1 प्लस V2. हे प्रत्येकाच्या सांगण्यावर असतं, प्रत्येक टीचरच्या. इथं मी VT केलं, काय काय जण V टोटल करतात. टोटल म्हणजे काय झालं ते टोटल व्हॉल्यूम. इज इट क्लिअर? येस. थोडंसं बघा बरं आता काय डाऊट आहे का सांगा या फॉर्म्युल्यामध्ये. फॉर्म्युला अजून कन्सेप्ट क्लिअर करायचे मला, फक्त मी सांगितलेलं क्लिअर आलं का सांगा आता मला. चला. येस. ओके. अर्थात आता बघा साधी सिंपल गोष्ट आहे, म्हणजे मिक्सर तयार झालं तुमचं. हे सगळं काय झालं? मिक्सर तयार झालं का मिक्सर? म्हणजे मिक्सर कसं तयार झालं आता बघा मिक्सर कसं झालं? n m1 v1 प्लस m2 v2. पण तुमचा एक्झॅक्टली त्या मिक्सर मुळे n किती येतोय? m इंटू ब्रॅकेट किती येतोय? m इंटू ब्रॅकेट v1 प्लस v2 एवढा येतोय. म्हणजे हे दोन इक्वलच आहेत ना? का नाही कळलं आता? हे दोन्ही सारखेच आहेत. आलं लक्षात? आता मला काय म्हणायचंय, मला मोलॅरिटी काढायची. बघा आता मला काय काढायचे? मोलॅरिटी. आता मला मोलॅरिटी काढायची तर काय होणार? m1 v1 प्लस m2 v2. आता v1 प्लस v2 इकडे काय मल्टिप्लाय, इकडे काय येईल? येईल का नाही? आता काय फॉर्म्युला तयार झाला सांगा चला लवकर सगळेजण. m1 v1 प्लस m2 v2 अपॉन v1 प्लस v2 गिव्स मोलॅरिटी ऑफ मिक्सचर. कुठली मोलॅरिटी मिळणार? किती जणांना समजलं? हात वर करा. एक नंबर. चलो राईट इट डाऊन फास्ट. कम ऑन. ही टोटल मोलॅरिटीचा बीकर असं काढावं तर म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा बीकर आहे म्हणजे टोटल मोलॅरिटी ऑफ मिक्सचर. ही ट्रिकच समजा. डायरेक्ट कन्सेप्ट शिकवतात सगळे, काय त्याला अर्थ नाही. पण इकडे बघा, मी तुम्हाला डायरेक्ट बघा कसं सांगितलंय, कळतं ना? डायरेक्ट कन्सेप्ट प्रॅक्टिकली मांडले तुमच्या पुढं. डायरेक्ट ट्रिकच दिले बघा. दोन सोल्युशन मिक्स केले, डायरेक्ट इथं n नावाचं सोल्युशन तयार झालं. n कॅपिटल n, सॉरी स्मॉल n, म्हणजे टोटल मोल्स. कळलं का? येस. राईट इट डाऊन फास्ट. कम ऑन. चलो झालं का? घ्या. इफ 0.2 मोलर 100 ml ऑफ HCl, इथं लिहितो बघा सर. 0.2 मोलर 100 ml HCl given in solution. 100 ml HCl given in solution mixed with HCl मिक्स केले. आता गणित कसं आहे कळलं ना? म्हणजे मिक्स विथ असं जर आलं की समजायचं इथं फॉर्म्युला कुठला लावायचा? मोलॅरिटी ऑफ मिक्सचर. व्हेरी नाईस. चलो 0.2 मोलर 100 ml HCl जे आहे ना तुमचं 100 ml HCl, त्याची मोलॅरिटी किती दिली आहे? इकडे लक्ष द्या. HCl किती ml दिले? लाऊडली किती ml? 100 ml HCl मध्ये त्या HCl ची मोलॅरिटी किती दिली आहे? म्हणजे असं कन्सिडर करू शकता का नाही तुम्ही? 100 ml HCl आहे हे, बरोबर का? हे 100 ml HCl ज्याची मोलॅरिटी किती आहे कळलं? 0.2 मोलर आहे. बरोबर आहे का? पहिलं कळलं. मिक्स्ड विथ काय करायचंय? मिक्स. सोडवायचं कसं कळलं का? तिथंच प्रॅक्टिकली सोडवून दाखवतोय तुम्हाला. समजलं ना? म्हणजे जे कॉमन मेथड आपण युजच करत नाही, घ्या रे गणित सोडवा रे, पोरांच्या सगळं ते डोक्यावरच चाललेलं असतं. इथं तुम्हाला कळतंय जी कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट मध्येच काय घेतलं, कसं मिक्स केलं, म्हणून लगेच फॉर्म्युला कसा लावला. 2 सेकंदाला डायरेक्ट आपण ट्रॅडिशनल मेथड घेतलीच नाही मी न्यूमरिकल सोडवायला. तुम्हाला असं वाटणार पण नाही की आपण न्यूमरिकल सोडवतो. लक्षात आलं ना? हा काय वाचा बरं सांगा. किती ml HCl आहे? सॉरी किती ml HCl आहे? येस. समोर बघा 100 ml HCl आहे. त्याच्यात किती मोलॅरिटी किती दिली त्याची? 0.2. बरं. मिक्स्ड विथ 0.1 मोलर, मिक्स्ड विथ 0.1 मोलर 300 ml HCl. बघा बाळांनो, मिक्स्ड विथ 0.1 मोलर 300 ml HCl. बाळांनो कशात मिक्स करायला लावले कळलं का आता? बघा हे 100 ml होतं आणि ते 300 ml HCl. दोन्ही पण काय आहे? HClच आहे. पण आता व्हॉल्यूम वाढलेला का नाही त्या HClचा? इकडे किती होता? 100. इकडे किती आहे? 300. याचा अर्थ त्याचे मोल्स वेगळे असतील, याचे मोल्स वेगळे. कारण तुम्हाला देतानाच व्हॉल्यूम वेगळा दिला, पण सांगताना काय सांगितले त्यांनी? मिक्स करा. काय करा म्हणले? राईट. आता पुढे बघा. जर मिक्स केलं, फाइंड आउट द मोलॅरिटी ऑफ मिक्सचर. क्वेश्चन काय?
हा इथं काय करायला लावलेलं तुम्ही 0.1 मोलर 300 ml HCl मिक्स केले. देन फाइंड आउट मोलॅरिटी, पण कुठली मोठ्यानं कुठली, व्हेरी नाईस, मिक्सचरची. नाव यू नो द फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे बघा बरं, बघा इथंच फॉर्म्युला आपण लावला इकडं बघा इथं. मग चला मस्त माहिती ह्याच बीकर मध्ये आता त्याचीच मोलॅरिटी काढा. हा बीकर कुठला आहे रे, या दोघांचा आहे. समोर बघा जरा एक मिनिट, समोर बघा. आता हा जो टोटल मोठा बीकर काढला का खाली, हा बीकर म्हणजे काय, ह्यांचं मिक्सर आहे ना. आणि ह्यांचं मिक्सर म्हणजे कोण, तुमचं मोलॅरिटी ऑफ मिक्सर. इकडे बघा मोलॅरिटी ऑफ मिक्सर आहे ना हे. ह्या बीकर मध्ये आता एकत्रित आले हे दोन, म्हणजे कोण एकत्र आले, 100 ml HCl आणि 300 ml HCl ह्याच्यात टाकले. आता कळतं का, समोर लक्ष द्या, समोर टाकले का नाही. म्हणजे मिक्सरचा फॉर्म्युला तुमचा आहे. मग आता तुमच्याकडे सगळे मोलॅरिटी आहेत. M1 म्हणजे कोण आहे तुमची 0.2, बरोबर का. 0.2 चा व्हॉल्यूम किती आहे, 0.2 चा 100 ml व्हॉल्यूम आहे हो का. हा झाला तुमचा, इकडे बघा, इकडे लक्ष द्या. हा झाला तुमचा M1, हा झाला तुमचा V1. म्हणजे M1 V1 इथं आहे, कळलं का. आणि इथं काय M2 M2. हा आता हात वर करा सर, दोन्ही व्हॅल्यू आम्हाला कळल्या तर आम्ही फॉर्म्युलेट टाकू शकतो. व्हेरी नाईस. चलो नाउ कॅल्क्युलेशन इज इझी पार्ट. You can you solve it, no? Whatever remaining part is calculation only, no doubt. Yes, come on fast, come on. नवीन कन्सेप्ट आता मोलॅरिटीची घ्यायची आपल्याला. मोलॅरिटी, पटकन फास्ट. ठीक आहे, इथपर्यंत झालं ना सगळ्यांचं, डायग्राम वगैरे काढून झाले ना. आणि आता घरी गेल्यावर ज्यावेळेस न्यूमेरिकलचं प्रॅक्टिस कराल ना, त्यावेळेस हे डोळ्यापुढे ठेवायचं ना, कळलं का. आणि झालेले सगळे फॉर्म्युले पण डोळ्यापुढे ठेवायचे असतात. इज दॅट क्लिअर. चलो चला, कन्सेप्टचं नाव टाका आता पुढच्या. कॅल्क्युलेशनचा पार्ट इज यू कॅन डू इट. चलो कम ऑन चला, फास्ट. चला मोलॅरिटी. आता काय घ्यायचंय, आता काय घ्यायचं आपल्याला, मोलॅरिटी संपला पार्ट. मोलॅरिटीचे टाइप्स बघितले, मोलर सोल्युशन्स पण बघितले. प्रत्येक टाइपवर आपण एक एक्झाम्पल पण सोडवत आलोय, बरोबर की नाही. आता काय करणार तुम्ही, येस, मोलॅरिटी काढणार आहे, मोलॅरिटी. चलो आता मोलॅरिटीतला डिफरन्स बघायचा आहे. सेम ट्रिक वापरायची आपल्याला. चला ओके, आता मोलॅरिटी बघायचं आपल्याला. बोलायचं नाही, कीप क्वाइट. चलो टायटल लावा मोलॅरिटी. सोल्युशनचं टायटल लावा मोलॅरिटी, म्हणजे मोलल असं पण म्हणतात. आणि सगळ्यात आधी तुम्हाला क्लिअर करतोय, स्मॉल एम न नोटिफाय करा, कारण मोलॅरिटी कशाने केली आहे, कॅपिटल एम. आता मोलॅरिटी कशाने करणार, स्मॉल एम. चल मोलॅरिटीची काय ट्रिक दिली होती रे, मोलॅरिटीची काय ट्रिक दिली होती. तरी each and every video is recording. Please go through that and just read it carefully, because बाहेरच्यांना हे मिळत नाही एवढं सोप्या पद्धतीत. लक्षात घ्या. काय दिले होते, वाक्य काय दिलं, मोठ्याने सांगा. म्हणजे सगळ्यांना ते आठवत नाही. न एखादा म्हणला ना नमस्ते, की मग सगळ्यांना कळतं रे हा नमस्तेचं वाक्य दिलं तसं. काय दिलं होतं रे मी, नमस्ते लंडन, हे पिक्चरचं नाव आहे. आणि 1LS दिलं ना. लक्ष द्या सगळ्यांनी लक्ष द्या. नंबर ह्याचा तुम्ही लॉंग फॉर्म काढला होता मला वाटतं, NMS नमस्ते. D डिझॉल्व. 1 L म्हणजे लिटर, सोल्युशन, बरोबर आहे ना. अलग लक्षात. आणि तुम्ही लगेच फॉर्म्युला पण तयार केला. काय फॉर्म्युला केला, कॅपिटल M इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट dissolving total volume of the solution in liter into. केलता काय फॉर्म्युला तयार. किती वेळ लागला आपला मोलॅरिटी शिकायला,
जर कन्सेप्ट डोक्यात क्लिअर असेल तर तुम्ही ते 1001% शिकू शकता. परत समजतंय का? परत तुम्हाला त्याचं काय अडचण येणार नाही. आता गंमत बघा, लक्ष समोर आहे का सगळ्यांचं? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे ना? मग सारखं सारखं बघा, प्रॅक्टिस, रिवाइज, हार्ड एफर्ट्स. मी परत परत तेच सांगतोय, तुम्ही जोपर्यंत हार्ड एफर्ट्स घेत नाही तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही काही. आता बघा गंमत बघा, नमस्ते लंडन आया अच्छा 1 kg एसटी. आता हे मला मान्य आहे, एसटी काय 1 किलोची नसती, ती टनात असेल, बरोबर ना? पण आपली एसटी खेळण्यातली असं समजा, लहान पोरांना आपण घेतली एसटी आणि त्या एसटीचं वजन किती आहे असं समजा, काही फरक पडत नाही. काय चेंजेस करतोय पहिलं? एकदम मायन्यूट चेंजेस करतोय. लक्ष आहे का सगळ्यांचं? लक्ष आहे का? बघा आता, नमस्ते लंडन 1 kg एसटी. एसटी किती किलोची आहे? आता बाळांनो का, नमस्ते लंडन सेम NMSD 1 kg एसटी म्हणजे सॉल्व्हंट. एसटी म्हणजे कोण? संपला विषय. म्हणजे 1 किलोग्रॅम ऑफ सॉल्व्हेंट, 1 kg ऑफ सॉल्व्हेंट. जरा एकदा बघून घ्या बोर्डवर. बघितलं? चलो लगेच न बघता आता लिहून दाखवा बरं समोर समोर मला. चलो राईट डाऊन. अँड दिस वन इज व्हेरी 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 प्रॉपर मेथड टू यू बॉयज अँड गर्ल्स. वर न बघता लगेच लिहून काढायचं, म्हणजे तुमचं तुम्हाला लगेच कळतं, येस मला जे अंडरस्टँड झाले तेच मी लिहितोय. बघून लिहिण्यात काही अर्थ नसतोय. व्हेरी नाईस, पटकन फास्ट झालं. आता फॉर्म्युला कसा करणार? कॅपिटल एम च्या ऐवजी काय करणार बाळांनो? स्मॉल एम. नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट हाय असेच, पण डिवाइडला व्हॉल्यूम आहे का तुमचा? नाही. केजी म्हणजे मास आलं ना, मास इन केजी, मास इन केजी. किती झाला फॉर्म्युला? सोपा बघा बरं, मला सांगा आता. मास इन केजी, पण मास कोणाचा घ्यायचा आहे? इंटू 100 नाहीये. मास कोणाचा घ्यायचा आहे? मास इन केजी ऑफ एसटी. एसटी म्हणजे कोण? सॉल्व्हेंट. एसटी म्हणजे कोण? सॉल्व्हेंट. बघा मोलॅरिटी मी कन्वर्ट केली का नाही? मोलॅरिटीत केली का नाही कन्वर्ट? मग जर तुम्हाला विचारलं की मोलॅरिटी, तुम्ही असं शांत बसून मला येत नाही असं म्हणून उपयोग आहे का? तुम्ही हा विचार करायला पाहिजे, सरांनी कसं शिकवलंय, मोलॅरिटी असं सांगितलं, ट्रिक असं सांगितलं. ह्याच्यात डेफिनेशन पण लिहू शकता, फॉर्म्युला पण लिहू शकता, न्यूमरिकल पण सोडवू शकता, सगळंच करू शकता. डाऊट आहे का काय? कॉन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. आता मोलॅरिटी कळले, मग त्याच्यात फक्त नॉर्मल चेंजेस करून काय करायचंय? मोलॅरिटी. समजलं का सगळ्यांना? चलो लिहा, पटकन लिहा फॉर्म्युला सहित. आता जर तुम्हाला HCl ची मोलॅरिटी 3 मोलल दिली, बघा 3 मोलल HCl इज गिवन, असं वाक्य दिले, लिहून झालंय का तुमचं? हा, मग समोर बघा 3 मोलल HCl इज गिवन. किती मोलल HCl दिले बाळांनो? 3 मोलल HCl इज गिवन. किती मोलर दिले? मोलल. आता मोलर किंवा मोलॅरिटी 3 मोलॅरिटी असलेले HCl दिले, तर तुम्हाला नेहमीचीच आयडिया काय सांगाल? 3 मोल्स आर प्रेझेंट. बरोबर की नाही? किती मोल्स प्रेझेंट आहे? बरोबर ना? तसं मागचं तसंच पुढे आपण घेतोय की नाही? बदल काय केलाय का? फक्त 3 मोल्स आर प्रेझेंट इन, काय सांगाल? इन, बोला लवकर. 3 मोल्स कुणाचे? हे कुणाची मोलॅरिटी दिली आहे? मोठ्यानं कुणाची मोलॅरिटी दिली आहे? डोळ्यांनी दिसतंय ना, ते मेंदूत घुसवा. 3 मोलल HCl इज गिवन ना. किती मोलल HCl दिलंय? मग 3 मोल्स कोणाचे असणार आहेत? 3 मोल्स ऑफ HCl आर प्रेझेंट इन 1 kg ऑफ एसटी. 1 kg ऑफ एसटी म्हणजे कोण? बरेचशी पोरं इथं फसतात, सोल्युशन म्हणतात. कन्सेप्ट क्लिअर झाली का? चुकता कुठं हे पण कळलंय का? नक्की ना? बरीच पोरं फसतात. लक्षात घ्या, सॉल्व्हेंट एसटी. अंडरस्टँड? 3 मोलल HCl इज गिवन. 3 मोल्स ऑफ HCl आर प्रेझेंट. जेवढी मोलॅरिटी दिली तेवढे मोल्स प्रेझेंट घ्यायचे. आठवा, आई शपथ इज इक्वल टू फादर शपथ. कळलं का डायल्युशनची कन्सेप्ट? बघा नीट डोक्यात ठेवा. म्हणजेच काय? 1 kg मध्ये तेवढे प्रेझेंट आहे. अर्थ कळला? राईट डाऊन एक्झाम्पल. मग 1 kg आहे ना सॉल्व्हंट. सॉल्व्हंट तुमचं काय? वॉटर असू शकतं. सॉल्व्हंट काय असू शकतं? वॉटर असू शकतं. असू शकतं की नाही? तुम्ही सोल्यूट सांगताय ना, हे सोल्यूट प्रेझेंट आहे ना सॉल्व्हंट मध्ये. लिहून झालं की लगेच सांग. आता सिंपल लगेच गणित घेऊया, त्याच्यात लगेच गणित घेऊया.
आता घ्यायचं का गणित? गणित घ्यायचं का? आता बघा मी कसं गंमत बघा, इकडे बघा. अजून प्रॅक्टिस करायचं असेल ना, इकडे बघा. मी असं समजा दिलं, इकडे बघा. 0.3 मोलर H2SO4 इज गिवन. सांगा काय म्हणाल? तिकडे बघा, आता एक ठिकाणी चेंज केलं. 0.3 मोलर H2SO4 इज गिवन. काय म्हणाल? मोठ्याने सांगा. 0.3 moles of H2SO4 are present in 1 kg of. सोपं आहे की नाही? आता मला सांगा, ह्याच्याऐवजी तुम्हाला 0.02 मोलर असं दिलं बघा. HNO3 दिलं सपोज. HNO3. हा सांगा काय होईल? स्टार्ट. 0.02 moles of HNO3 are present in 1 kg of solvent. बरोबर आहे? 1 kg of solvent. म्हणजे आता डोक्यात आलं ना, मोल्स जशी मोलॅरिटी तसेच. इज दॅट क्लिअर? एनी डाऊट? 100% नाही. चला एक्झाम्पल लिहून घ्या वाटलं समजतं एखादं हे. चलो फास्ट फास्ट लगेच न्यूमेरिकल घ्यायचे सोडवायला. काही नाही बाकी पुस्तक बिस्तक थेरी विरी काही बघायचं नाही. कन्सेप्ट क्लिअर झाली ना, जी क्लिअर झाले ते पुस्तकात आन्सर क्वेश्चन मध्ये एक्झाम मध्ये मांडून टाकायचं. विषय संपला. लय टेन्शन घेत असेल. कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. चलो एकदम सोप्या भाषेत कन्सेप्ट क्लिअर केलं तुमच्या. आता मला एक सांगा बघा, मी एक बीकर घेतला. त्या बीकर मध्ये मी सोल्युशन घेतलंय. काय घेतलंय? सोल्युशन. बरोबर आहे का? मोलर सोल्युशन घेतलंय म्हणजे हे कळलं ना? सोल्युशन घेतलंय. ह्याच्यात काय आहे माझं? सोल्युशन. चला आता सोल्युशन आहे का नाही? बघा किती सोपं. तितकं गणित बघा कसं येईल तुम्हाला. काय टेन्शन नाही. मी स्क्रीन मधनं बऱ्याच वेळा साईडला होतोय, त्यामुळे तुम्ही रेकॉर्डेडला पाहू शकता. नो डाऊट. ओके. बीकर घेतला बीकर. गणित बघा कसं आहे. सोल्युशन आहे बीकर मध्ये. काय आहे? बर. इन द सोल्युशन फाइंड द मोलॅरिटी ऑफ. बघा काय म्हणतंय ह्या वरच्या सोल्युशन मध्ये तुम्हाला काय फाइंड मोलॅरिटी म्हणतंय. फाइंड स्मॉल एम आहे का कॅपिटल एम आहे? कुठला आहे? मग मोलॅरिटी काढा म्हणते का मोलॅरिटी? मोलॅरिटी काढा म्हणते. मग फाइंड द मोलॅरिटी ऑफ 20 ग्रॅम NaOH. कुणाची मोलॅरिटी काढायला लावली? गणित बघितलं की आपण घाबरतो. गणितच नाही असं समजा, गणित दिलंच नाही. बीकर काढलाय. त्या बीकर मध्ये काय आहे तुमचं? एक. आता एवढं तर कळलं की त्या सोल्युशन मध्ये तुमचं किती ग्रॅम NaOH आहे. जे काय वॉट एव्हर सोल्युशन तुम्हाला सांगितलं त्यांनी, त्या सोल्युशन मध्ये किती ग्रॅम NaOH आहे? हा हे एवढं तर कळलं. चला राईट इट डाऊन. बीकर काढा. गणित नंतर लिहून घ्या आवडतं, पण ही पद्धत खूप सोपी आहे. म्हणजे गणिताची भीती वाटत नाही आपल्याला. प्रॅक्टिकली कन्सेप्ट अंडरस्टँड होतो. आता काय म्हणलंय त्यांनी? नमस्ते लंडन. लंडन म्हणजे डिझॉल्व ना. लंडन म्हणजे कोण? इथं कॅपिटल टी म्हणजे डिझॉल्व आहे बघा. 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन. 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन म्हणजे जे काय सोल्युशन दिले ते किती ग्रॅम दिले? 100 ग्रॅम. बघा इथं सोडवलंय, पुढे लिहिलंय मी. बरोबर का? आता डायग्राम कळली ना? डायग्राम मध्ये सोल्युशन दिले. मोलल कुठलं? जे कसं आहे? मोलल नंबर ऑफ मोल जे आहेत त्याला डिवाइडेड बाय काय आहे त्याचं? मास. बरोबर ना? सॉल्व्हंटचं मास आहे. कणाचं? अशा पद्धतीनं दिलेल्या सोल्युशन मध्ये काय प्रेझेंट आहे? मोलॅरिटी प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे? किती जणांना समजलं? हात वर करा. डायग्रामॅटिकली समजलं ना? प्रॅक्टिकली. मग गणित न्यूमेरिकल काय होईल? फाइंड आउट द मोलॅरिटी ऑफ 20 ग्रॅम ऑफ NaOH dissolved in 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन. म्हणजे जर तुम्हाला मोलॅरिटी काढायची, जर 20 ग्रॅम NaOH डिझॉल्व झाले 100 ग्रॅमच्या सोल्युशन मध्ये. 100 ग्रॅमच्या सोल्युशन मध्ये. हात वर करा ज्यांना गणित पण कळलं. हे असं लिहिलंय का? आता न्यूमेरिकल सेपरेट लिहून घ्या. राईट डाऊन. हेच न्यूमेरिकल सेपरेट लिहून घ्या म्हणजे तुम्हाला न्यूमेरिकलची भीती वाटणार नाही. राईट डाऊन. फाइंड द मोलॅरिटी ऑफ 20 ग्रॅम NaOH. फाइंड द मोलॅरिटी ऑफ 20 ग्रॅम NaOH. हेच लिहायचंय. फाइंड द मोलॅरिटी ऑफ 20 ग्रॅम NaOH dissolved in 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन. dissolved in 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन. आता बाळांनो साधी सिंपल गोष्ट इकडे बघा.
100 ग्रॅम आहे ना, 100 ग्रॅम आहे ना. इकडे लक्ष द्या. चला, झालं का? विचार काय करायचा, तुम्ही घरी गणित सोडवताना हा विचार करायचा जसं मी करतोय. इकडे बघा, लक्ष आहे का बाळांनो? काय दिले रे? 100 ग्रॅम सोल्युशन दिले ना. म्हणजे सगळ्यात एक गोष्ट सगळ्यात महत्वाची समजा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, मास टोटल 100 ग्रॅम दिले. कळलं का? आपल्या फॉर्म्युल्यात सॉल्व्हंट आहे, पण त्यांनी 100 ग्रॅम काय दिले? सोल्युशन दिले. सोल्युशनचा अर्थ काय? सोल्यूट प्लस जे कमी येते सोल्यूट, जे जास्त येते. आणि त्यांनी मुद्दामून काय दिले? 100 ग्रॅम दिलाय मास. बरेचसे पोरं काय करतात, तिथं फॉर्म्युल्यात मास दिलाय की गणितात आम्हाला किती दिलाय? 100. कशाचं दिलंय? सोल्युशनचं. तुम्हाला वापरायचंय कशाचं? किती जणांना कळलं मी बोललेलो? हात वर करा. येस. म्हणून आपल्याला व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. द्या तिथं एमटी म्हणजे कोण? टोटल मास. कुणाचं आहे? टोटल मास कुणाचं दिलंय? कुणाचं? सोल्युशन ना. एमटी सोल्युशन लिहा. मास ऑफ टोटल किंवा टोटल मास ऑफ सोल्युशन इज इक्वल टू 100 ग्रॅम. 100 ग्रॅम पटकन लिहा. 100 ग्रॅम. आता बाळांनी इकडे लक्ष द्या. झालं का? लक्ष द्या जरा, लक्ष द्या, परत कळणार नाही. लक्ष द्या. इकडे बघा, हे बघा. आता जर टोटल मला सांगा, टोटल मास हे जे काय जे मास आहे टोटल तुमचं, ते कसं तयार होतं रे? सोल्यूट प्लस म्हणजे जे सोल्युशनचं आहे ना, सोल्युशनचं मास आहे ना टोटल, ते कसं झालंय? सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. बाळांनो सांगा मला आता, सॉल्व्हंट तर तुम्हाला माहिती आहे का? सॉल्व्हंट किती ग्रॅम आहे माहिती आहे का? एक्स माना. काय माना? एक्स. आता तुम्हाला सोल्यूट माहिती आहे, किती ग्रॅम दिले? किती ग्रॅम दिले? 20 ग्राम दिले. मग बाळांनो इथं लक्ष द्या. आणि हे टोटल मास तुम्हाला 100 ग्रॅम दिलतं, बरोबर आहे का? इथं बघा बरं, हे किती जणांना समजले? त्यांनीच फक्त हात वर करायचा आहे. येस, कम ऑन. बरोबर की नाही? जे मांडले तेच मी, जे सांगितले तेच मांडले, फक्त मांडतोय गणित. किती सोपं होतं बघा. एक्झाम्पल तुम्ही ह्या व्ह्यूनं कधीच बघत नाही, मग कसे सुटतील? बरोबर की नाही? लक्षात आलं ना सगळ्यांच्या? आता बाळांनो इकडं बघा, मला काय म्हणायचंय, काय एक्स कसा काढता येईल सांगा. चला, एक्स कसा? आता सोपं आहे, मॅथ्स मध्ये तुम्हाला झालेलं आहे. काय कराल? एक्स इक्वल्स ठेवा 100 मायनस 20. एक्स इज इक्वल्स टू काय आलं? 80 ग्रॅम. म्हणजे जे राहिलेलं तुमचं ग्रॅम आहे ते कोणाचं आहे? सॉल्व्हेंट. कोणाचं आहे? येस. हात वर करा सर, समजलं? म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला इथं सॉल्व्हेंटचं मास देतील असं तुम्हाला ते काढायला लागणार. कसं काढायचं कळलं? नक्की प्रॅक्टिस करा घरी जाऊन. चलो, आता लावा फॉर्म्युला आपला. हा फॉर्म्युला लावा की आता, लावा की फॉर्म्युला आता. आता इथं तुम्हाला मोल्स काढायचे की नाही बाळांनो? गंमत बघा, इकडे बघा. मोल्स किती ग्रॅम एनएओएच दिले? पोरं विसरतात काय बघा. आता किती ग्रॅम एनएओएच दिले? मग 20 ग्रॅम एनएओएच साठी तुम्ही एन इज इक्वल टू मास अपॉन मोलर मास. म्हणजे मोल्स निघतील ना 20 अपॉन सोडियम किती? 22 आणि हे किती? 23 आणि 16 किती? 39 म्हणजे 40 घ्या. चला, ग्रॅम ग्रॅम गेट्स कॅन्सल. 0 गेट्स कॅन्सल. 2 किती आलं? n इज इक्वल टू 1/2 आलं का? किती स्पीड मध्ये मोल्स काढले कळलं ना? 1/2 म्हणजे 0.5. 0. म्हणजे मोल्स किती आहेत? 0.5. म्हणजे इथं किती लागणार? 0.5. टाकू का इथं? कळलंय का? इकडे बघा, टाकू का इथं 0.5? मोल्स कसे आले कळलं काय? 0.5 काय आहेत? कोणाचे? कोणाचे? व्हेरी गुड. एनएओएच चे काय आहेत? मोल्स. बघा, प्रॅक्टिकली सोल्युशन मध्ये चाललंय ना आपला खेळ. मास किती ग्रॅम आहे केजीतलं? 80 काय आहे? ग्रॅम ना. सॉरी, 80 काय आहे? ग्रॅम. चला, आता 80 ग्रॅम झालं तर तुम्ही मगाशी सारखंच करणार ना. डिवाइडेड बाय किती कराल? म्हणजे ते ग्रॅम मध्ये कन्वर्ट. 1000 डिवाइडेड बाय 1000. ओके, डिवाइडेड बाय 1000. 0 गेला. बरोबर की नाही? 8 अपॉन 100. तेच काय येईल? 100 अपॉन 8 येईल. 0.5 इंटू 100 अपॉन 8 करा. चला, कळलं का नाही? ते जणांना समजलं हात वर करा रे. म्हणजे कॅल्क्युलेशन्स तुम्ही करू शकता, नो डाऊट. ओके, चलो. मी स्क्रीन मधल्या बाजूला पण येतोय. चला, पटपट चला. 6.2. व्हेरी गुड, नाईस आन्सर. 6.2 आन्सर येते. चलो, घ्या अजून एक घ्या सोडवायला. होमवर्क, कम ऑन, होमवर्क घ्या.
0.85 gram of NH3 dissolved. Write down fast. 0.85 gram. 0.85 gram NH3. D माने dissolve ना? लंडन. लक्षात ठेवायचं. 0.8385. 5 हा हे बघा 5. 0.85 gram of ammonia किंवा NH3 dissolved in 100 ml of solution. 100 ml of solution. 100 ml चं solution दिलंय बाळांनो त्यांनी आता. Find the molarity. Find the molarity. Find molarity if density is equal to density दिली आहे बघा गणितात कसं फसवतात. Density of solution दिले. Density of solution is 1.2 grams per liter. ग्रॅम्स पर लिटर मधली डेन्सिटी दिली. आता तुम्हाला मास अपॉन व्हॉल्यूमचा फॉर्म्युला टाक माहिती आहे ना, तो फॉर्म्युला. आता मग इथं फसतात पोरं. ह्याच्या आधीच्या फॉर्म्युल्यात मी डेन्सिटी दिली होती का ह्याच्या आधीच्या न्यूमेरिकल मध्ये? नाही. मग पोरांना वाटतं चला आता सरांनी जसं काढलंय तसं आम्हाला पण काढू शकतो आम्ही मास सॉल्व्हंटचं. प्रॉब्लेम काय इथं? सोल्युशनची डेन्सिटी दिल्यावर सोल्युशनचं मास निघेल का नाही? निघेल ना सोल्युशनचं मास. आणि त्याच्यावरून तुम्ही सॉल्व्हंटचं मास काढू शकता की नाही? येस. म्हणजे इथं डेन्सिटी दिली, फॉर्म्युला कुठला लावायचा? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. काय लावायचा? D इज इक्वल टू m बाय v. कळलं ना? चलो राइट इट डाउन. न्यूमेरिकल लिहून घ्या. चलो पहिल्यांदा D इज इक्वल टू m बाय v. डेन्सिटी 1.2 दिले. मग m बाय v. व्हॉल्यूम किती दिलाय रे? 100 ml दिलाय का सोल्युशनचा व्हॉल्यूम? इकडे बघा 100 ml दिलाय. दिलाय का इथं? नीट लक्ष द्या. म्हणजे डेन्सिटी इज इक्वल टू बघा इथं डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी 1.2 मास काढायचं आणि व्हॉल्यूम किती? 100 ml. 100 ml इथं काय डिवाइड आहे ना, मग इकडे गेलो काय होईल? मल्टिप्लाय. म्हणजे 1.2 into 100 येईल ना. 1.2 into 100 120 करा. कळलं का? 12 गुणिले 100 1200. पॉइंट कन्सिडर करा. 120 येईल. 120 बरोबर की नाही? 120 आलं का? म्हणजे 120 काय आले तुमचं? मास आलं. आता 120 बघा बाळांनो, 120 ऑलरेडी आले की नाही तुमचं मास? सांगा मला मास कोणाचं आलंय? कोणाचं आलं? कोणाचं आलं? सॉल्व्हंटचं आलं. कोणाचं आलं? सॉल्व्हंटचं नाही. म्हणूनच मी म्हणलं मला माहिती आहे ना कोणाचं म्हणणार तुम्ही. सोल्युशनचं आलं ना. आता तुम्हाला कोणाचं काढायचंय? सॉल्व्हंटचं मास काढायचंय. कोणाचं? मग तुम्हाला सोल्यूट दिलंय की 0.85 ग्रॅम काय दिलाय? सोल्यूट अमोनिया दिलाय ना. म्हणून मी सुरुवातीला म्हणलं होतं सोल्यूट सॉल्व्हंट ओळखायला शिका. आता गंमत काय झाली इथं? साधी सिंपल अमोनिया 0.85 ग्रॅम दिलाय ना. मग 0.85 आणि तुम्हाला हीच पद्धत वापरायची. कुठे गेलं रे? हीच सोल्यूट किती दिलंय? 0.85 ग्रॅम. सॉल्व्हंट काढायचा x. इकडे लक्ष देता ना. सोल्युशन किती आलंय मासचं? 120 ग्रॅम. किती जणांना कळलं? हातवर करा. व्हेरी गुड. हीच पद्धत वापरायची. संपला विषय. काढायचं मग सगळं. लक्षात आलं का? येस. चला झालं इथपर्यंत. चलो बाळांनो आता आपण अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट घेणार इथून पुढे. लक्षात घ्या. इकडे बघा जरा सगळ्यांनी लक्ष द्या बाळांनो. चलो मी थोडंसं बाजूला सरतो म्हणजे तुम्ही पाहिजे ते स्क्रीनशॉट हवं तर स्क्रीनशॉट करून घेऊ शकता. चलो नाव इकडे लक्ष द्या. समोर लक्ष द्या बाळांनो. येस. आता आपला आज बराचसा कन्सेप्ट कव्हर झालेला आहे. ओके ने? तर त्याच्यावर आतापर्यंतचे झालेले सगळे कॉन्सन्ट्रेशन जेवढे आहेत त्याच्यावर 5-5 न्यूमेरिकल्स सोडवा. पहिल्यांदा 5-5 सोडवा. सोपे सोडवा. नंतर मीडियम रेंजचे सोडवा. नंतर अवघड. जे सुटत नाहीत तुम्ही कोणते रेफरन्स वापरलाय लगेच सुटले नाहीत तर माझ्यापर्यंत आपण ते सोडवून देऊ. आलं लक्षात? आता पुढं अतिशय महत्त्वाचा पॉईंट आपण जो आता तुमच्या स्टेट बोर्डला नाहीये परंतु JEE नीटला आहे, जो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी कव्हर करणार आहे. नॉर्मॅलिटी, इक्विव्हॅलंट मास, इक्विव्हॅलंट वेट आपण ज्याला म्हणतो की नाही, ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यावर सुद्धा फिक्स NDA, KVPY, SCB नाही का तुमचे JEE मेन्स ऍडव्हान्स आणि नीट क्वेश्चन विचारले जातात. कन्सेप्ट क्लिअर करा. नंतर आपण क्वेश्चन सोडवून घेणारच आहे. इज दॅट क्लिअर? चलो पुढचा पॉईंट कळला कोणता घेणार आहे? तर बाळांनो रिक्वेस्ट करतो सगळ्यांनी लेक्चर बुडवू नका आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला लावा, लाईक करायला लावा आणि इतर सगळीकडे सगळ्या जणांना ते स्प्रेड करा जेणेकरून क्वालिटी कळेल आपल्या कॉलेजची. आलं का लक्षात? येस. ओके. चलो इथं थांबूयात आपण बाळांनो.